चालू आहे सर, सगळ्या एकेका शाळेबरोबर करतोय आपण. असं आहे का? हो. काही माहिती जी हवी आहे ना ती एकेका शाळेकडूनच कॉमन मध्ये माहिती ती घेणं मुश्किल आहे जरा. आणि मला तुमच्या बरोबर शाळेतल्या मुलांशी पण थोडस बोलायचं आहे, त्याच्यामुळे बोलायचं. मग बुकिंग हा करतोय आपण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आधी मुलांशी बोलून त्यांना फ्री करूया आपण. हा या इकडे. ते एका जणाला बोलून घ्या पटकन. फोन कर. हा बाय करा. मोठ्याने बोला ना. अच्छा सर, ह्यांच्याकडे ना हातामध्ये द्या हवं तर फोन, म्हणजे एक एक जण बघून बोलतील, आपला हा हा परिचय देतील. हा हा, तू स्वतःचं नाव सांग. सांगायचं. एकटा सांगायचं. माझे नाव वंदना सुनील वडवी, इयत्ता 9वी. व्हेरी गुड. अनघा, तुझं बेटा? माझे नाव वरदान प्रेमराज चौहान, इयत्ता 9वी. हाय मॅडम, माझे नाव सारिका नारायण पवार, इयत्ता 8वी. हॅलो मॅडम, माझे नाव हर्षल पारसिंग रावताडे, इयत्ता 8वी. ओके, ठीक आहे. आणखी 4 जण आलाय तुम्ही? हो. ओके, खूप छान मुलांनो. अच्छा, मला सांगा सर, आपण ह्यांना गेल्या वर्षी का होईना काही क्लासेस दाखवलेले का ऑनलाईन? दाखवले होते ना? हा हो. नियती मॅमनी इंडक्शन घेतलं असेल गेल्या वर्षी. नीती मॅडम होत्या ना? हा, आणि त्याच्यानंतर ना मग ह्यांनी काय ऑनलाईन क्लासेस कशावर बघितलेले? टीव्हीवर बघितलेले, कशावर बघितलेले? काय तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड आहे? सर, तुमच्याकडे काय आहे? मोठी स्क्रीन टीव्ही आहे? स्मार्ट टीव्ही आहे, तर त्या टीव्हीवर बघितलेलं. अच्छा मुलांनो, मला 9वीच्या एकेकाला विचारते. 9वीच्या मुलांनो, मला जरा सांगा, तुम्ही कोणाकोणाचे क्लास बघितलेले? एक मॅडमचं नाव आठवतंय का जरा, नियती मॅमच्या व्यतिरिक्त? दीप्ती मॅडम. दीपिका मॅडम? हो. अच्छा, आणि तृप्ती मॅमचे बघितले असतील? पूजा मॅडम. अच्छा, पूजा मॅमचे पण बघितलेले होते. समजत होतं तुम्हाला शिकवलेलं? हो. ओके, गुड. अच्छा, 8वीच्या मुलांना पण सेम क्वेश्चन. तुम्हाला समजत? आशा मॅडम आणि दीप्ती मॅडम. अच्छा, तुम्हाला शिकवलेलं समजत होतं बेटा? ओके, गुड. व्हेरी व्हेरी गुड. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अच्छा, मला आता तुम्ही एक एक जण सांगा की तुम्हाला ना 10वी नंतर काय घ्यायचंय आणि काय बनायचंय? म्हणजे करिअर कशात बनवायचंय तुम्हाला? एक एक जण सांगा. काय बनायचंय तुम्हाला? कोणता कोर्स घेऊन काय बनायचंय हे मॅडम विचारताय. मला 10वी नंतर सायन्स घ्यायचं आहे आणि मला MBBS बनायचं आहे. MBBS म्हणजे डॉक्टर सांगायचं. ओके, गुड. ठीक आहे. मॅडम, मला पण हेच बनायचंय. तुला पण डॉक्टरच बनायचंय? सांग ना, पूर्ण माहिती. आणि एंट्रन्स एक्झाम देणार, नंतर MBBS ला जाणार. MBBS ला. ओके, गुड. ठीक आहे बेटा. अच्छा, आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना काय बनायचंय? मॅडम, मला 10वी नंतर IAS बनायचं आहे, पोलीस. ओ, गुड. IPS. ठीक आहे, पुढे? मॅडम, मला 10वी नंतर सायन्स घेऊन IAS बनायचे आहे. IAS बनायचंय. ओके, गुड. अच्छा मुलांनो, तुम्हा सगळ्यांना 10वी नंतर सायन्स घ्यायचं आणि तुम्ही आता मराठी मीडियम मध्ये आहात ना? सायन्स घेतल्यावर सगळं इंग्लिश मध्ये असतं, माहितीये तुम्हाला? मग काय करणार? तुम्हाला तर समजणारच नाही. काय करणार? मॅडम प्रश्न विचारतायत, बोला. इंग्लिश अभ्यास करणार. ग्रामर हा, इंग्लिशचा अभ्यास कुठून सुरुवात करणार? माहितीये तुम्हाला? त्याची काही कल्पना आहे? नाही, इंग्लिशचं नुसतं ग्रामर येऊन चालणार नाही. आपला सायन्सचा जो अभ्यास असतो तो पूर्णपणे वेगळा असतो मुलांना. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरंच तुम्ही सिरियस असाल ना की तुम्हाला 10वी नंतर सायन्स घ्यायचंय आणि तुम्हाला हे नको असेल की 10वी नंतर सायन्स तर घेतलं पण काहीच कळत नाही, सगळं डोक्यावरून चाललंय आणि मग टेन्शन येतं, आता काय करायचं, काय समजतच नाही, अभ्यास कसा करणार? मग त्याच्यासाठी माहितीये काय करायचं? तुमचे 8वी 9वी 10वीची सायन्स आणि मॅथ्सची पुस्तक आहेत,
जर तुम्ही वाचली असतील तर बघा कंसामध्ये त्यांचे इंग्लिशचे शब्द दिलेत. बघितले तुम्ही? ते ते आधी शब्दार्थ पाठ करावे लागतील तुम्हाला. तेव्हा कुठे, कारण ते शब्द जोडून जोडूनच वाक्य बनवणार ना. वाक्य कसं बनतं त्याचं ग्रामर असतं आपल्याला, पण ते शब्दांचा जर अर्थच माहिती नसेल तर फक्त ग्रामर शिकून काहीच नाही होणार. ग्रामर तरी तुम्हाला एखाद वेळी समजून जाईल, कारण इंग्लिश विषय तुम्ही शिकतायच आहे ऑलरेडी, है ना. तर ग्रामर आता पण तुम्हाला येतंय, नाही असं नाही. पण हे शब्दांचे अर्थ जे आहे ते तुम्हाला चांगले समजून घ्यावे लागतील. उदाहरणार्थ सिंपल एक प्रश्न विचारते, जो 8वी 9वी दोघांसाठी पण चालेल तो प्रश्न. बलाला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये? बल आणि दाब खडा होता. बल आणि दाब हा कन्सेप्ट आहे ना, इंग्रजीत मराठीमध्ये आहेत. विज्ञानामध्ये बल आणि दाब विज्ञानामध्ये सरांनी शिकवलं असेल तुम्हाला. इंग्रजीमध्ये त्याला काय इंग्रजीमध्ये काय शब्द आहे त्याला? सांगा बरं. प्रेशर. हा, व्हेरी गुड. दाब म्हणजे प्रेशर, राईट. आणि बल म्हणजे? बल म्हणजे बोला. बल म्हणजे फोर्स. आता 9वी वाल्यांना बघा, तुम्हाला रक्ताभिसरण आहे ना. रक्ताभिसरणला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? परत आपले हे त्याच्यानंतर आपले कन्सेप्ट यायला पाहिजे, मॅडम विचारतायत ते. ठीक आहे. परत वनस्पती आपलं प्रकाश संश्लेषण करतात, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर हे तुम्हाला केलं, फोटोसिंथेसिस. ठीक आहे मुलांनो. तर तुम्ही चांगला अभ्यासाला सुरुवात करा. आता जे मुलं 8वीला आहेत ना, तुम्हाला पण 1 वर्ष थोडा उशीरच झाला. 8वीच्या सुरुवातीला तुम्हाला हे कळलं असतं तर 8वीचा अभ्यास करत करतच तुम्ही शब्दार्थ पण पाठ केले असते. पण काही नाही, आता 1 महिनाभर सुट्टी आहे ना मुलांनो. 8वीचा जे अभ्यासक्रम होऊन गेला, सायन्स आणि मॅथ्सचं पुस्तक घेऊन शब्द छानपैकी शब्दार्थ धड्याचं नाव टाकून लिहून काढायचे आणि रोज कमीत कमी 10 स्पेलिंग जरी पाठ केलं तरी बऱ्यापैकी तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. आता 9वी वाल्यांना काय करावं लागेल? आता 10वीत जाणार, मग 8वी आणि 9वी दोघांचं पुस्तक बरोबर घेऊन बसा आणि ज्यावेळी 10वीचा अभ्यास सुरू करचाल त्यावेळी धडाचा अभ्यास करत करतच शब्दार्थ पण पाठ करायचे. एका धड्यामध्ये आता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले खूप जास्त शब्द नाहीयेत. मला वाटतं प्रत्येक धड्यामधून 10-12 शब्द असतील, जास्त शब्द नाहीयेत. चला, मला खूप आनंद झाला मुलांनो तुम्हाला भेटून. तुम्ही सगळेजण खरंच खूप उत्साही आहात आणि मला असा विश्वास वाटतोय तुमच्याशी बोलल्यावर की खरंच तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बनू शकता, जर तुम्ही अजून थोडंसं मेहनत घेतली तर आणि तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं तर. आता आपण काय करणार आहोत, जसं तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आधी दाखवण्यात आलेले होते ना, आता मी सरांशी बोलेल, परत आपण तुम्हाला ऑनलाईन क्लास दाखवायला सुरुवात करू. होईल काय त्याने? तुमचाच फायदा आहे. जरी शाळेमध्ये सगळं शिकवत असले तरी तुमची छानपैकी उजळणी होईल आणि नवीन नवीन काय काय गोष्टी तुम्हाला समजतील, ज्याने तुमची जे टक्केवारी आहे ती चांगली वाढेल पुढे जाऊन. ठीक आहे. सर, मला आपण ना काय करणार आहे, 10वीचे जे वर्ग आहे, बोर्डाचं वर्ष असेल ना, तर 10वीचे वर्ग जरा लवकर चालू करतोय. कदाचित एप्रिलच्या एंडला किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला तर नक्कीच चालू करतोय. परीक्षा जरा 22 तारखेपर्यंत वाढवलेली आहे मॅडम, तर काय करायचं तसं? हा सर, मग आपण त्या हिशोबाने शिफ्ट करू. एप्रिलच्या 22 तारखेपर्यंत ते टाइम टेबल आहे. शेवटचा पेपर जो 22 तारखेपर्यंत. हा सर, मला त्या गोष्टीची कल्पना आहे. आणि 22 तारखेला परीक्षा संपल्यावर ही मुलं लगेच सुट्टीला घरी जाणार आहे ना. बरोबर. तर ही मुलं घरून पण तर अटेंड करू शकतात. आपण तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांचा बनलेलाच असेल, आपण तिथे वेळापत्रक आणि आपली गुगल मीटची लिंक त्यांना देऊ. पण मर्यादा काय असतात मॅडम, याच्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच असं नाही, खेड्यापाड्यांवर रेंज असेलच असं नाही. हा मोठा एक बिग इश्यू निर्माण होतो. ज्या ठिकाणी रेंज आहे त्याचा इश्यू नाही निर्माण होणार, मात्र ज्या ठिकाणी रेंज पोहोचत नाही, उदाहरणार्थ आता काही गावं आहेत, आता सबला पाणी वगैरे किंवा पुढे नागझिरी, हे जे असे गावं आहेत, काही धडगावकडची गावं आहेत, काही विद्यार्थी आहेत तसे, तर त्यांच्यापर्यंत ती रेंज नाही पोहोचणार आणि मग अडथळा येणार. आणि दुसरे म्हणजे प्रत्येक आईवडिलांना अँड्रॉइड मोबाईल अफोर्ड होईल असं वाटत नाही. म्हणजे आपण काय करू बघा, आपण मुलांसाठी काहीतरी डेफिनेटली वेगळा प्लॅन बनवू, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी करावं. म्हणजे त्यांचा जो
वायफळ वेळ नाही जाणार मे महिन्याचा मग. राईट राईट राईट. हो ठीक आहे, चालेल सर. मुलं वर्गात गेली तरी चालेल. आता मी चालेल तुमचे- मॅडम. हा. ओके ओके. हो हो, यू कॅन गो. हा हा. सर, मला आता एक गोष्ट सांगा की तुमची जे विद्यार्थी आहेत तेवढे ब्राईट दिसतात आहेत मला. त्यांच्या चेहऱ्यावरतीच तो कॉन्फिडन्स दिसतोय आणि बरं. छान व्यवस्थित माझ्याशी बोलले पण ते. बरोबर. ह्यांचे ऑनलाईन क्लासेस जे तुम्ही गेल्या वर्षी अटेंड करवले, मग नंतर ते बंद का झालं सर? बंद म्हणजे त्यावेळेला मी मे महिन्यामध्ये माझी जॉईनिंग झाली मॅडम. त्या अगोदर दुसरे प्रिन्सिपल होते बिरारे सर म्हणून. हम्म. तर त्याविषयीची कल्पना मला नाही सांगता येणार तेव्हा. अच्छा सर, मग तुम्हाला हे आपले ऑनलाईन क्लासेस आहेत चालू? चित्ते सरांना बोलून आणा. मी एक आपले सिनियर सरांना बोलून घेतोय. हे संगणक सर आहेत, यांची पण नियुक्ती नव्याने झाली. तुम्ही संगणक सरांना सांगितलं होतं, त्यामुळे मी त्यांना बोलवलं. मला वाटलं संगणक सरांशी वेगळं बोलायचं असेल, पण आता जे वर्ग शिक्षक वगैरे आहेत ना त्यांना बोलून घेतो, त्यांना बाकीची माहिती असेल. अच्छा अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे सर. सर पण तुम्ही जॉईन झाल्यानंतर ना तुम्हाला हो. कोणी सांगितलं नाही का की यू कॅटअपल्टचा असा असा उपक्रम आहे म्हणून? नाही ते म्हणजे त्याच्यात काय बंद दिसला का तो कार्यक्रम? सर नाही. बघा काय आहे ना, आपण गेल्या वर्षीचं जे शैक्षणिक वर्ष होतं ना, Right. 2024-25, बरं. तर त्याच दरम्यान जे आहे आपल्या नंदुरबारच्या सगळ्या शाळांना आपण ना इंडक्शन देऊन ऑनबोर्ड केलं आपल्या उपक्रमासाठी. आणि ओके मग ओके. त्याच्यानंतर ना प्रत्येक शाळा मुलांना, आता मी जसं तुम्हाला ऑनलाईन भेटते, टीचर्स शिकवत होते, ते जॉईन करत होते. तर तुमच्या अच्छा. मुलांनी पण जॉईन केलेलं होतं, ते एन्जॉय हो, पण हो. करत होते. पण त्याच्यानंतर ना मग तो खंड का पडला? आता जवळजवळ 1 वर्ष झालं. मला हा. वाटतंय की मुलांनी गेल्या वर्षी ह्याच पिरियडला मार्च एप्रिल मध्ये जॉईन केलं. हा हा हा. आणि त्याच्यानंतर ना जसं हे नवीन वर्ष सुरू झालं ना जून पासून, कोणी हा, हा. आलं नाही ऑनलाईन क्लासला. आता मी स्वतः फिजिक्स शिकवते, तर मी अच्छा. एका पण माझ्या तासामध्ये तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहिलंच नाही. तर डेफिनेटली आता ह्याच्यात मुलांची काही चुकी नाही, त्यांना कोणी लावूनच नसेल दिलं, हा हा स्क्रीनवरती हा. मीटिंग चालूच नसेल. तर तेच मला अच्छा. थोडं ते जाणून घ्यायचं होतं की हम्म. कुठली अडचण आली जेणेकरून तुमचं असं हे बंद पडलं मग जॉईन होणं. तर ठीक आहे, ते शिक्षक येतील त्यावेळी आपण त्यांच्याशी बोलून कारण जाणून घेऊ सर. पण आता चालेल माझी चालेल. तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की हो, आता येस मॅडम. सुद्धा आपले आज बघा 27 तारीख आहे ना, अजून राईट फक्त राईट. अजून एक आठवडा आपण हे क्लासेस कंटिन्यू करू. 8वी चालतं आणि चालतं. 9वीचे. हो, येस 8वी मॅडम. 9वीचे सध्या चालू आहेत, 10वीची तर परीक्षा संपली. परीक्षा संपली. हो, 8वी 9वी. हो. तर ना तुम्हाला ह्या आठवड्याचा काय फायदा होईल? एक तर मुलांची चांगली उजळणी होईलच. शिवाय तुम्हाला बरोबर माहिती बरोबर. आहे आता त्यांना ऑनलाईन प्रयोग पण करून दाखवले. व्हेरी सगळ्याच गुड व्हेरी गुड. शाळांमध्ये प्रयोगशाळा नसते ना, मग कमीत हो कमी हो. ते प्रयोगामध्ये कुठले कुठले हे आपलं मटेरियल असतं, कसं कुठे काय टाकायचंय ते तरी त्यांना समजतं. हा 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 हा. तर त्याच्यामुळे त्यांना आठवडाभर फायदा तर होईलच सर. आणि राईट दुसरी राईट. गोष्ट ना, आत्ताच तुम्हाला त्यांना सवय लावली मुलांना आणि रुटीन येस येस. तुमचं स्वतःचं पण बसलं की मग जून हो. पासून ज्यावेळी शाळा परत चालू होईल त्यावेळी बरोबर. तुम्हाला ते सोपं पडेल ओके सुरुवातीपासूनच ओके ओके. करायला, है ना? चालेल चालेल मॅडम. येस. आणि सर बघा, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की प्रत्येक वर्षी आपल्या आश्रम शाळामध्ये असं होतं की जे येस. कॉन्ट्रॅक्ट वरती जे टीचर्स असतात त्यांचं ते हो. कॉन्ट्रॅक्ट होतं, मग ते जातात. मग बरोबर. नवीन स्लॉट येईपर्यंत जवळजवळ 5-6 महिने निघून गेलेले असतात. हो हो. राईट. तोपर्यंत शाळांमध्ये टीचर्सच नसतात बऱ्याच विषयासाठी. आणि प्रॉब्लेम मग काय होतो, मुलांचं नुकसान होतं. नुकसान मग होतं. खरी गोष्ट. भले आपण मग एक्स्ट्रा तासिका लावल्या, पण हो. जसं रेग्युलर शिकवू शकतो आपण तसं त्या एक्स्ट्रा तासिकांमध्ये नाही होत, कारण तिथे आपल्याला सिलेबस कंप्लीट करायची घाई असते. आणि बरोबर मुलांची बरोबर. मेंदूची पण कॅपॅसिटी असते ना सर. एकाच दिवशी ते नवीन नवीन किती गोष्टी शिकणार, एक्झॅक्टली. राईट. है ना? सो हो. म्हणून हा तिथे मग आमचा तिथे उपक्रम जो आहे तो ह्याच रिझनमुळे बनवण्यात आला की हो. ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत त्यांच्या मुलांचं काहीही नुकसान होता कामा नये, होता कामा नये. है ना? त्यांना ऑफलाईन शिकवलेलं समजा 100% कळतं, हा हा. ऑनलाईन कमीत कमी 70-80% तर नक्कीच कळेल, कारण अगदी आपण अगदी. मराठीमध्ये शिकवतोय, है ना? बरोबर बरोबर. आणि काय काय मुलांनी सर ज्यांनी खरंच खूप लक्ष देऊन शिकलेले आहेत त्यांना तर हो. 100% कळतं. कारण आता कळतं कळतं.
आश्रम शाळेमधली मुलं आपल्या बरोबर सकाळच्या वेळी जॉईन होतात. पण जे झेडपीचे विद्यार्थी आहेत ना सर, जिल्हा परिषद मध्ये शिकणारे विद्यार्थी, हो ते हो हो. आपल्या बरोबर एकेका मोबाईल वरून संध्याकाळी जॉईन होतात. आणि अच्छा. त्याचा जो आहे आम्हाला फीडबॅक एवढा चांगला मिळालेला आहे. आणि बरोबर. त्याच्यामधून जे आहेत ते आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते टॉपर आलेले आहेत. व्हेरी गुड. त्याच्यातल्या जे एक उत्कृष्ट विद्यार्थ्यांना आपण लॅपटॉप पण दिलेले आहेत. आणि आता नाईस नाईस. 30 विद्यार्थी आपल्याकडे, एक बॅच 10वी पास आउट होईल आता. आता दुसरी बॅच 10वी मध्ये येईल. ह्या वर्षी आपण 11वी 12वी सुद्धा चालू केलेलं आहे. तर हा एक हा. हे नॉर्मल शिकवणं तर चालूच आहे सर आपलं. हो हो हो. काय अजून माहितीये काय चालू आहे आपलं? तुमच्या शाळेमधून हा. जे चांगले विद्यार्थी असतील, 10वी 12वी पास आउट झाले 12वी. असतील, त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये कसं मध्ये मोफत शिक्षण मिळेल मिळेल. बरोबर. फ्रीमध्ये. हा. आणि हो दुसरी हो. गोष्ट, ते तिथून पण त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगली जॉब कुठे मिळेल. तर मिळेल. ह्या सगळ्या गोष्टींची आपण प्लॅनिंग करतोय. म्हणजे हो आपण हो. विद्यार्थ्यांबरोबर तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे नाही राहत. सही. आणि ह्याच अंतर्गत मध्ये आपण खूप मोठा आपला उपक्रम राबवला सर, लोधा स्कॉलरशिपचा. तुम्हाला हो. कल्पना आहे त्याची? लोधा स्कॉलरशिप. योद्धा स्कॉलरशिप काय कल्पना नाही आहे. हा, बघा सर. सर काय झालेलं ना, कदाचित तुम्ही नवीन आल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्येच नाहीये तुम्ही आमच्या. नाही पण नाही, मी नाही जॉईन नाही, माझा नंबरच नाही घेतलेला. तर तुमचे शिक्षक असतील, 2 ग्रुप बनलेले आहेत. एक असं. प्रिन्सिपलचा आहे आणि दुसरा फक्त शिक्षकांचा आहे. हा. तर शिक्षक कदाचित असतील, तर मग लोधा स्कॉलरशिप ऍक्च्युअली काय होती, लोधा हा. फाउंडेशनने गेल्या वर्षी, म्हणजे दुसरी बॅच झाली आता त्यांची, तर बरं 2 बरं. वर्ष झाले त्यांनी स्कॉलरशिप लॉन्च केली आहे बरं. युनिव्हर्सिटी बरोबर टायअप करून. तर ही लोक हा काय हा हा. करतात, ऑनलाईनच फॉर्म भरून घेतात, ऑनलाईनच मुलांची परीक्षा घेतात स्कॉलरशिपची. अच्छा. आणि त्याचा इव्हन बघा, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपचं तरी ऍप्लिकेशन करायला फीज असते, हो एका हो. पण असते, पण त्यांची ऍप्लिकेशन करायची पण फीज नव्हती. तर आता त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत, जी ऑनलाईन परीक्षा होती, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांची फोनवरून इंटरव्ह्यू घेण्यात आला. अच्छा. थोडस. मग आता हे दोन्ही राऊंड जे मुलं क्रॅक करतील, त्यांना हे लोधावाले पूर्ण उच्च शिक्षण फ्रीमध्ये करून देणार आहेत. म्हणजे पूर्ण शिक्षणाचा खर्च तुम्ही कुठल्या पण कॉलेजमधून शिका, युनिव्हर्सिटीमधून शिका, फॉरेन शिका, बरोबर बरोबर. तो पूर्ण खर्च ही लोक उचलणार. म्हणजे एका वेळेला, म्हणजे जसं की ते शिक्षणासाठी मुलांना दत्तक घेतात आहेत. तर विचार करा, एक विद्यार्थी जरी पास आउट झाला तरी त्याची तर लाईफच बनते. साहजिकच आहे. तर आता बरोबर. सर, आपले 6 विद्यार्थ्यांनी जे आहे फर्स्ट राऊंड पण दिलाय, इंटरव्ह्यू हो. पण दिलाय. 6 विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले. अच्छा. त्याच्यामधले 2 विद्यार्थी शाळांमधले आणि बर. 4 विद्यार्थी आपले झेडपीच्या जिल्हा शाळांमधले जे परिषदच्या. आपल्याकडे शिकतात. ते 2 आश्रम हो हो. शाळेचे, 4 झेडपी शाळेचे आहेत. आता आम्ही त्यांचा रिझल्टचा वेट करतोय की काय होतंय. तरी गुड गुड. एकाला, ह्याच्यापैकी एकाला जरी स्कॉलरशिप मिळाली तर ती आपल्यासाठी खूप मोठी अचीव्हमेंट. आनंदाची बाब आहे ती. हो ना. सो हो हो. माझं म्हणणंच आहे एवढं आहे ओव्हरऑल सर. तर ह्या हो सगळ्या हो. गोष्टींचा तुमच्या शाळेला, तुमच्या विद्यार्थ्यांना तेव्हा लाभ मिळेल ज्यावेळी तुम्ही ऍक्टिव्ह असाल, है ना. ओके. आता मी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी काही म्हणणार नाही, कारण तुम्हाला ह्यांची काही कल्पनाच नव्हती, कारण तुम्ही ग्रुपमध्येच ऍड नव्हता. पण आता आहे आणि मागे मे महिन्यामध्ये जॉईन झाली. जॉईनिंग माझी मे महिन्यामधली आहे मॅडम. हो, मला कळलं सर. हा, त्याच्यामुळे या शाळेत. संपर्कच झालेला नाहीये. काही हा. हरकत नाही सर. आपण ना, मी तुम्हाला दोन्ही व्हॉट्सअप वरती लिंक पाठवते ओके की ओके ओके. हे दोन्ही पण, एक प्रिन्सिपलची जी आहे ती एटीसी नंदुरबार पीओ म्हणून, आणि दुसरी हा हा. महाराष्ट्र टीचर्स म्हणून एक आहे. तर ओके मॅडम. सर, आपण एक काम करूया, प्लॅनिंग व्यवस्थित असलं की व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात, है येस ना. येस. तर ना, मुलांना रोज दिलेल्या वेळेवरती त्या टीव्ही वरून जॉईन करून द्यायची एक ड्युटी ही कोणाला तरी द्या. दुसरी, जो ओके आपला ओके. व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर हो हो. व्हॉट्सअप ग्रुपला रेग्युलरली चेक करत राहण्याची ड्युटी कोणाला तरी द्या. म्हणजे हो हो तुम्ही हो. बिझी असला तरी ऍटलिस्ट मेसेजेस कोणीतरी वाचेल आणि ते मिस नाही होणार. आणि हो ह्या हो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर आपले महत्वाचे जे मेसेजेस आहेत तेच येतात. पायफळ इकडचे तिकडचे मेसेज अजिबात येत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला त्रास नाही. आणि ओके. हे शिक्षकांना ड्युटी वाटून दिल्यावर
आता तुमची मुलं खूप स्मार्ट आहेत. मुलांमधून 8वी मधून एक आणि 9वी मधून एक मॉनिटर बनवायचा. आता तो मॉनिटर Okay. काय करेल, जो ऑनलाईन क्लास त्यांनी बघितला, क्लास झाल्या लगेचच तो डेट टाकेल वहीमध्ये एका, हो. विषय कोणत्या विषयाचा होता तो ऑनलाईन क्लास, धडा कुठला शिकवला आणि धड्यामध्ये टॉपिक कुठला शिकवला. हा हा. हे तो जुन्या वहीमध्ये एखाद्या किंवा एखादं रजिस्टर जुनं पानं त्याला दिलं तरी चालेल. त्याच्यामध्ये तो हा. नोट, म्हणजे काय होईल, तुम्हाला पण ट्रॅक राहील. तुम्ही डायरेक्टली मग कोणाला काही न बोलता रजिस्टर मागवू शकता, की हो, हो. सांगा कोणी किती क्लासेस अटेंड केलेले आहेत ते, हम्म. है ना. तर मग अशा चालेल. प्रकारे आपण उपक्रम राबवला की तुमचं ते रुटीन मध्ये व्यवस्थित फिट होऊन जाईल. आणि मग चालतंय. आता बघ, तुमच्या शाळेमध्ये पण आता काहीतरी कॉन्ट्रॅक्टवर टीचर्स असतील ना. हो, आहेत आहेत. हा, मग हे असले नसले पुढे जाऊन तरी तुमचे क्लासेस अफेक्ट नाही होणार. बाह्य स्रोतद्वारा आहेत, कर्मचारी हा. आहेत. राईट. आता सध्या सर कुठल्या विषयासाठी शिक्षकांची कमतरता आहे का? नाही, जवळजवळ सगळे कम्प्लीट आहेत. आता रोजंदारी आहे, बाह्य स्रोत आहेत, सर्व आहेत. सगळे आहेत. मॅडम. सर मला सांगा की हम्म. तुम्ही ज्यावेळी मे मध्ये जॉईन झालेला, त्यावेळी जॉईन झाल्या कुठल्या विषयासाठी शिक्षक नव्हते? कुठल्या शिक्षकसाठी? कुठल्या विषयासाठी शिक्षक नव्हते? नव्हते, गणितासाठी नव्हते. गणितासाठी नव्हते ना. ठीक आहे हो. सर. सर आणि आता- विज्ञानासाठी पण नव्हते मॅडम. हा, तेच म्हणजे तुम्ही गणित आणि विज्ञान, विज्ञानचे शिक्षक रेग्युलर झाले आणि गणिताचे शिक्षक बाह्य स्रोतद्वारे झाले. त्यानंतर संगणक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक अगोदरपासून होते, पण कला आणि संगणक शिक्षक नव्याने आले. अच्छा, ठीक आहे सर, हो. ठीक आहे. हम्म. तर तेच म्हणते सर, हे जे काही जे फिक्स टीचर्स नाहीये, जे रेग्युलर नाहीयेत, हम्म. त्यांचं येणं जाणं चालूच राहणार. ते बरं. आपण सिस्टमच तसे, त्याचं काही नाही करू शकत. अच्छा. ऍटलिस्ट मुलांचं आपण रुटीन बसवून दिलं नाही ऑनलाईन क्लासचं, तरी त्यांचा बरोबर. अभ्यास नाही होणार. सर हा, मला हा. सांग, आपल्याकडे ना मोठे स्क्रीन किती आहेत? मोठे स्क्रीन आपल्याकडे एक आहे ना? एक आहे मॅडम, एक. एक टीव्ही आहे, हा, एक मोठा टीव्ही. स्मार्ट टीव्ही आहे तो. हा, मग स्मार्ट टीव्ही. त्याला मग इंटरनेट कनेक्ट करून मीटिंग लावून द्यायच्या का तुम्ही? हो हो हो. सर, आणि इंटरनेटचं मग कसं आहे? मोबाईलवरून मोबाईलवरून कनेक्ट करतो. मोबाईलचा हॉटस्पॉट जोडता तुम्ही? अच्छा, हॉटस्पॉट. पण हो. मोबाईल तरी नेटवर्क असतं का? हा, म्हणजे कधी कमी असतं, कधी जास्त, कधी अजिबातच नसतं. हवामानानुसार चेंज होत राहतं मॅडम. सर, हे ना शासनातर्फे ना बऱ्याच शाळांना त्यांनी स्मार्ट बोर्ड दिलेत आणि वायफायचं पण कनेक्शन लावून दिले. वायफायचं कनेक्शनची सगळी माहिती भरून दिली कधीचीच मॅडम, पण अजूनपर्यंत बीएसएनएल तर्फे वायफाय देणार होते. बीएसएनएल तर्फे आम्हाला ती सेवा पुरवण्यात येणार होती, परंतु अजून काही त्याचा काही पाठपुरावा झालेला दिसत नाही. अच्छा, तर ना जर तुमची बघा मधून अधून हे पीओ बरोबर मीटिंग असतेच, तर त्यांना जरा आठवण करून दिली ना तर ती लोक जरा फास्ट करतील ते. बरं Just बरं तोपर्यंत आपण जसं मग चाललंय बघूया. हा आठवड्यात तुम्ही ट्राय करून बघा बरं की बरं चालेल. होते का. मोबाईलने जरी होत असेल तर काम चालू शकेल सध्या तरी. ओके. सर, आपलं तिथे जर तुमचं ना म्हणजे तुम्हाला फायदा हवा ह्या हिशोबाने सांगते, कारण मोबाईल डेटा संपतो ना लगेच ऑनलाईन मीटिंग मध्ये. हो हो तर हो. शाळेमध्ये तिकडे जिओचं 5Gचं कव्हरेज आहे का? हा हा. 5Gचं जर कव्हरेज असेल ना सर, आहे. हा, मग जिओचं बघा 5Gचा प्लॅन 349चा अनलिमिटेड घेतला ना, मग तुम्ही दिवसभर अगदी हॉटस्पॉट जोडून ठेवा तरी तुमचं ते 349चाच रिचार्ज करावं लागेल. डेटा संपणारच नाही. हा, पण ते 349 साठी मग तुम्ही बघा, तुम्हाला ते हेड ऑफिस रिइम्बर्स करेल का, किंवा मग तुम्ही शिक्षक मिळून 10-10, 20-20 रुपये असे कॉन्ट्रीब्युट करू शकता का, कसं ते बघा तुम्ही. ओके ओके. बाकी सर, आता आपले की नाही महिन्यातून एकदा असे काही येत्या जून पासून विशेष उपक्रम पण आपण राबवू. जसं की मुलांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं करणं, त्यांना 10वी-12वी नंतर काय करिअरचे ऑप्शन्स आहेत ते करिअर काउन्सिलिंग त्यांची करणं, इंग्लिशची भाषा त्यांची इम्प्रूव्ह व्हावी म्हणून त्याच्यासाठी काय ना काय, परीक्षेमध्ये त्यांना भीती वाटू नये म्हणून काय काय करायला पाहिजे
तर हे असे बरोबर. जनरल टॉपिक्स पण त्यांना गरजेचे आहेत. तर ते महिन्यातून एकदा आपले स्पेशल क्लास पण असतो. तर Correct. त्याची पण सगळी माहिती जी आहे ना WhatsApp ग्रुपमध्ये येते व्हॉट्सअप सर. ग्रुप. हा, तर फक्त WhatsApp ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा, म्हणजे तुमच्याकडून गोष्टी मिस नाही होणार. आता तुम्हाला मॅडम, मी काय हा म्हणतो, समजा आता हे काम कोणाला तरी आपण शिक्षकांना नेमून दिलं की त्यांनी व्हॉट्सअपचे मेसेज वाचावे, ते बघावं आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करावं, इथपर्यंत ठीक आहे, बरोबर. परंतु मग त्या ग्रुपमध्ये मग त्या शिक्षकांना पण जॉईन करावं लागेल. हो, मी दोन्ही लिंक देणार आहे सर तुम्हाला. ओके शिक्षकांची ओके. पण link देणार आहे आणि प्रिन्सिपलची पण लिंक देणार प्रिन्सिपलची पण. हो यस. आहे. दोन्ही देणार आहे आणि हो दोन्ही हो. ग्रुप माहिती पुरवली जाते. ठीक आहे. हे फक्त 8वी आणि 9वीच्याच विद्यार्थ्यांना आहे का? 8वी 9वी आणि 10वी 3 वर्गांना ना मॅडम? हो, 8वी 9वी 10वी. तुमच्याकडे 11वी 12वी आहे का? नाही नाही नाही, 3 अच्छा. मोठे वर्ग 3 आहेत, 8वी 9वी आणि 10वी. हो हो, हे फक्त 8वी 9वी 10वी साठीच आहे. बरोबर. सर, मी अजून हे म्हणत होते, तर हे आपण स्पेशल क्लासेस घेऊ त्यावेळी पण ट्राय करा, मुलं जॉईन करतील त्याचं. ओके. आणि आपण ना एक सर 2 मिनिटं मी कम्प्युटर सरांशी बोलते, मग हा परत सर. तुमच्याशी बोलते. हा, म्हणजे कम्प्युटर सरांशी मी काय बोलले ते पण तुम्हाला त्याची कल्पना राहील म्हणून. हो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर, मला आधी ना तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझे नाव मिलिंद भगवान महिरे आहे, संगणक शिक्षक म्हणून नवलपूरला आहे. मोबाईल नंबर घ्या मॅडम. हा सर. 91 91 30 40 अच्छा, 91 30 40 26 13. 26 13. हो 91 30 40 26 आणि 13. ठीक आहे बरोबर. सर. सर, ऍक्च्युली ना तुम्हाला मीटिंगला ह्यासाठी बोलवलंय की एकतर ह्यांना ऑनलाईन क्लास कनेक्ट करण्यासाठी जर कनेक्टिव्हिटीचं काय असेल इश्यूज, सो बिंग कम्प्युटर टीचर तुम्ही त्यांना हेल्प करू शकता, पहिली गोष्ट. आणि सर, दुसरी गोष्ट, आपण ना एक LMS पोर्टल बनवलंय, म्हणजे एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही ना लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला की ती पूर्ण ओपन झाल्यावर तुम्हाला सगळं त्या एकाच वेबसाईटवर मिळेल. आता कसं होतं की ऑनलाईन मीटिंग जॉईन करायची असेल तर आधी व्हॉट्सअपमध्ये जा, लिंक काढा गुगल मीटची, मग लॉग इन करा. परत युट्यूब वरून आपले रेकॉर्डेड व्हिडिओज मुलांना दाखवायचे असेल तर युट्यूब खोला, असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जावं लागतं ना. तर तिथे एकाच ठिकाणी ते ओपन केल्या केल्या जर आपला लाईव्ह क्लास त्यावेळी चालू असेल तर तो लाईव्ह क्लास दिसेल. शिवाय आधीचे क्लास जे झाले त्याची रेकॉर्डिंग पण तुम्हाला तिथे दिसेल. आणि आपण ना प्रत्येक धड्याच्या वर्कशीट्स बनवलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत, सगळ्या 8वी पासून 7वी पासून ते 12वी पर्यंत. तर त्या पण तुम्हाला तिथे दिसतील. मग काय, ते मुलांना एखादी प्रश्नपत्रिका लावून दिली टीव्हीवरती ओपन करून, ते बसून स्वतःहून सॉल्व्ह करतील. त्या प्रश्नपत्रिकेच्याच खाली उत्तर आहेत, तर ती उत्तरं बघून मुलं स्वतः पण चेक करू शकतात. किंवा बेस्ट हे राहील की त्या विषयासाठी तुमच्या शाळेमध्ये जो शिक्षक असेल तो त्यांच्याशी त्याची उत्तरं जरा डिस्कस करेल. आणि मग त्यांनी किती व्यवस्थित काम केलंय नाही केलंय, शिक्षकांना वेळ असेल तर चांगली गोष्ट चेक करायला, नसेल तर एखादा जो टॉपर विद्यार्थी असतो त्यालाच हे चेकिंगचं काम आपण देऊ शकतो की तर बाबा सगळ्या विद्यार्थ्यांनी काम केलंय का म्हणून. सो काय होईल, मग मुलं अजून जास्त सिरियसली त्याचा अभ्यास करतील. तर सर, आपले ना मग हे 3 ईमेल ID आपण बनवलेले आहेत. 3 का बरं? एक प्रिन्सिपलचा असेल स्वतःचा स्वतंत्र लॉग इन ID पासवर्ड. लॉग इन ID पासवर्ड आम्हीच तुम्हाला देणार. त्याच्यानंतर ना असेल सगळ्या टीचरसाठी कॉमन एक ईमेल ID आणि पासवर्ड, आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन ईमेल ID आणि पासवर्ड, असे 3 लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला मिळतील, जे यूज करून तुम्ही ते LMS पोर्टल जे आहे ते वापरू शकता. अगेन ते पण फ्री मध्ये आहे. फ्री मध्ये हे सगळे सोर्सेस आहेत जे तुम्हाला फक्त ओपन करून वापरायचे आहेत. आणि शिक्षक जे आहेत ना, तिथे शिक्षकांसाठी आपले पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन पण खूप चांगले चांगले बनलेले मराठीमधून सुद्धा, तर ते पण ते मुलांना शिकवताना वापरू शकतात. तर तो पण फ्री रिसोर्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही मग आपलं ते LMS पोर्टलचं काम सध्या चालू आहे. जसं ते बनेल ना, मग तुमच्या बरोबर लॉग इन ID आणि पासवर्ड त्याचा शेअर करण्यात येईल. आणि सध्या आपली मीटिंग झाल्या ना सर, आठवणीने मला फक्त शाळेचा एक फोटो शेअर करा, फ्रंटचा, जिथे शाळेचं नाव दिसतंय.
तसा मला एक शेअर करा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा सरांच्या मोबाईलमध्ये असेलच. हो. चालेल सर, मला एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं. तर म्हणून तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता यावा LMS पोर्टलसाठी, म्हणून मग मी तुमचा नंबर है ना. असं पुन्हा पुन्हा प्रिन्सिपलला कुठे बॉदर करणार म्हणून. बरोबर. चालेल. ठीक आहे चालेल सर, थँक्यू सो मच. आता तुम्हाला इथे कंटिन्यू मीटिंग म्हणजे सरांची जे चाललंय बोलणं ऐकायचं असेल तर थांबू शकता, किंवा जर काम असेल तर म्हणजे बघा जसं प्रिन्सिपल सर म्हणतील तसं. बाकी अजून 10 मिनिटं मी सरांबरोबर घेणार आहे. 5-7च मिनिटं, 10 मिनिटं पण नाही ऍक्च्युली. थांबतो मॅडम तसं. बरं चालेल सर. आता काही जनरल बोला क्वेश्चन्स. मला ओके. सांगा आपली 8वी 9वी 10वीची पट संख्या किती आहे? 8वी 9वी 10वीची का? हा. 1-2 मिनिटात सांगतो मॅडम लगेच. हो चालेल ते माहिती करतील ते आपलं तोपर्यंत हे आणा. मी दुसरे रोज questions मिळाला. विचारते. रोज मिळा ना पटकन. सर मला सांगा, हा, बोला मॅडम. आपल्या गेल्या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो कसा हो. होता? 10वीचा निकाल कसा लागलेला? म्हणजे 10वीचा का? हा, 2025 ला जी बॅच पास झाली ना, तुम्ही जॉईन झाल्यावर हो. जूनमध्ये जो रिझल्ट लागला असेल, तर हो. तो 10वीचा कसा होता रिझल्ट? 100% लागलेला? 96% होता. 96% होता. आणि जो टॉपर हो. होता त्याचे किती पर्सेंट होते? टॉपरचे ते 75% पर्यंत होते. अच्छा, 75% पर्यंत. सर Yes. हे तुम्ही जर शाळेमध्ये आपण तो बोर्ड लावतोच, तर ते कन्सिस्टंट आपले असेच टक्केवारी आहेत मुलांची? नाही, कमी जास्त कधी मागच्या 80 पर्यंत पण होते. नंतर मग जसे जुने होते तसे कमी होते, नंतर मग वाढत गेले ते. वाढत गेलेत ते. अच्छा. पण बघा अजून 80च्या पुढे पण नाही गेलं कोणी, है ना. पण मी तुमचे स्टुडंट्स बघितले, ते खूप ब्राईट वाटले मला. ह्याचा अर्थ मुलांकडून प्रॉब्लेम नाही, आपण त्यांच्यावर अजून काम करून घेतलं की ते Yes, yes. 90 पण पुढे जाऊ शकतात. जाऊ है ना? शकतो. हो, यस. तर सर बघा आम्ही त्याच्यासाठी सपोर्ट करायला आहोत. तर म्हणून मी ओके, विचारलं रिझल्ट काय चालतं, होता, चालतं. की आता हो, नवीन हो. बॅच ज्यावेळी जून पासून चालू होईल, चालू पण आहे. हो. एकमेकांशी मिळून जर व्यवस्थित चांगलं त्यांच्यावर काम केलं, हो. डेफिनेटली आपल्याला त्यांच्याकडून चांगला रिझल्ट मिळेल. कमीत मिळेल. कमी 1-2 विद्यार्थी आपण असे काढूच की जे 90च्या हो. पुढे जातील, है ना. आणि आपण हे Exactly. पण टार्गेट ठेवू की 100% मुलं पास होतील. आता बघा, Yes. बीइंग टीचर सर, तुम्ही प्रिन्सिपल तर नंतर झाला, आधी टीचर. तर एक टीचर Teacher, म्हणून yes. तुम्हाला स्वतःला पण कल्पना आहे की हो, मध्ये मॅडम. पास होणं काही मोठी गोष्ट नाहीये. 10वी मध्ये नाही. फर्स्ट होणं पण काही मोठी गोष्ट नाहीये, मोठी गोष्ट है नाही ना? राहिली आता. हो ना. तर त्यांना फक्त जरा व्यवस्थित मार्गदर्शनाचीच गरज आहे. मार्गदर्शन. हो. सर मला सांगा, आता मी बघते तर तुमच्या डोक्यावर मला तिथे म्हणजे छतवरती पत्रा टाकलेला दिसतोय. हो. पत्रा जुनं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण जुनं आहे. 35 वर्ष पूर्ण जुनं आहे मॅडम. नवीन बिल्डिंग वगैरे काहीच नाही आमच्याकडे. खूप जुने शेड आहेत. सगळ्यांना शाळा आहेत. आम्हाला फक्त बांधकाम नाही झालेलं आहे. आमची शाळा जरा मागे आहे थोडी. आणि मग हे जे मुलांचे मुलींचे हॉस्टेल आहेत ते पण जुनेच आहेत? ते पण जुनेच आहे. सगळं जुनच आहे. आता हे माझं ऑफिस आहे. हे याच्यावरती पत्राचं आहे. सर पण माझी ना आता नंदुरबारच्या जवळजवळ 15-20 जणांची मीटिंग झाली. तर त्यांच्या आमची सगळ्या शाळा सोडली तर सगळ्यांचं बांधकाम झालेलं आहे. मग तुमच्या शाळेला अप्रुव्हल पण नाही मिळालं का अजून? नाही, अप्रुव्हल सगळं काय टोटल सगळं काय आहे शासकीयच आहे. अप्रुव्हलचा आमच्याकडे प्रश्न येत नाही. पहिल्यापासून अप्रुव्हल असतं. नाही, बांधकामासाठी. बांधकामाचं नाही अजून. जागेचा प्रश्न होता मॅडम. गावकऱ्यांनी जागा नाही दिली आणि त्यामुळे हे बांधकाम राहिलं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मोठं बांधकाम करता येत नाही. त्याला कारण आहे आमच्याकडे समोरच इकडे डॅम आहे बाहेर पुढे. मग त्या डॅमला लागून आमची शाळा आहे आणि त्या डॅमचं पाणी पर्क्युलेट होत असल्यामुळे त्याचे जे फाउंडेशन जे आहे फाउंडेशन होऊ शकत नाही. हा सगळा असा घोडा आहे तो. अच्छा, म्हणून तुम्हाला दुसरीकडे जागा हवी होती, ती जागा मिळत नाही. जागा हवी होती, जागा उपलब्ध झाली नाही. गावकऱ्यांनी दिली नाही. दुसऱ्या गावाला पण आम्ही मागितली. पीओ साहेबांनाही पाठपुरावा केला, पण ते काय होऊ शकलं नाही. अच्छा, म्हणून मग आता आहे तिथेच काम चाललंय. आहे त्या ठिकाणी अतिशय कमी शेड आहेत, कमी खोल्या आहेत. जेवढे पाहिजे तेवढं मोठं ग्राउंड नाही मुलांना खेळायला. पुरेशी लॅबोरेटरी नाही, लायब्ररी पुरेशी मोठी नाही. जेमतेम जे वर्ग आहेत ते भरवतोय. सर मग आणि हॉस्टेलचं कशी हालत आहे?
हॉस्टेलचे मुला-मुली म्हणजे जे जे क्लास आहेत काही ठिकाणी क्लासमध्येच मुलांना तिथं झोपायचं तिथं शिकायचं असं असतं. तिकडे पण मग पत्राच असेल. हो सगळ्या ठिकाणी पत्र आहे. फक्त एक बिल्डिंग आहे. ती एक बिल्डिंग समग्रच्या याच्यातून बांधली गेलेली आहे ती. समग्र शिक्षा अभियानाच्या तर्फे तिथं 2-3 वर्ग बसतात. 3 वर्ग. एक मग शिक्षक सर दालन आहे. च्या दिवसात मुलांना खूप त्रास होत असेल या पत्र्यामध्ये. आता होतो त्रास होतो. शक्यतो जास्त करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होतो मॅडम तसा त्रास. हो तेच ना, आता हिवाळ्याच्या तर दिवसामध्ये पावसाळा हिवाळ्यामध्ये कमी असतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीच्या सीझन असल्यामुळे तो होतो. ऍक्च्युली आता हा प्रश्न तर असा आहे की ते गाववाल्यांनी सपोर्ट करायला पाहिजे, नाहीतर काय होऊ नये. आम्ही खूप पाठपुरावा केला त्याचा जागा मागण्यासाठी सगळ्यांनी. आम्ही तहसीलदारकडे प्रांतकडे सगळ्या ठिकाणी गेलो. जागा उपलब्ध तालुक्यात कुठेतरी व्हावी बा, पण ते काही शक्य झालं नाही. अच्छा. ते काम अजून पण चालूच असेल ना जागा मागण्याचं मग? हो ठीक आहे, बघूया आपण असे शुभ इच्छा ठेवू की होईल म्हणून, त्यांना जरा रिअलाइज होईल. कारण शिवाय त्यांचीच मुलं आहेत ना, त्यांचीच आणि मुलं आहेत. इथं जी जागा आहे मॅडम, इथं जी जागा आहे ना आपल्या शाळेची ही 1.68 आर आहे. म्हणजे कमी क्षेत्र आहे. या कमी क्षेत्रामध्ये सगळे शेड वगैरे बांधलेले आहेत. आता हा जो शेड तुम्ही बघतायत याप्रमाणे शेड आहेत. मग प्रॉब्लेम होतो काय की इथं मोठी बिल्डिंग कमी जरी क्षेत्र असेल परंतु त्याला डबल मजली G+3 G+2 असे आपल्याला जर बनवता आलं तर मग त्या जागेमध्ये सगळं होऊ शकेल. मात्र इथं हे पर्क्युलेशन होत असल्यामुळे फाउंडेशन होणार नाही, कारण की इथं खोदल्यानंतर खाली पाणी लागतं. हा ते तर डॅम जवळ म्हटलं पाणीच लागणार. डॅम लगेच आहे, रोडच्या बाजूला लगेच डॅम आहे. जास्तीत बरोबर. जास्त 100 फूट अंतरावर डॅम आहे आमचा. हे मग जे इंजिनियर येऊन बघून बोलून गेले त्यांनी पण म्हणाले की पॉसिबल नाही बांधणं. नाही, त्यांनी सांगितलं की इथं पर्क्युलेट होत असल्यामुळे इथं शक्य नाही बा असं म्हणून. तेच आहे. ठीक आहे सर, आता काही नाही, पण ऍटलीस्ट शेड जरी असली तरी लाईट, पिण्याचं स्वच्छ पाणी मुलांना आरो सिस्टीम, पाणी पिण्याचं, लाईट, पंखे सगळं ओके करून ठेवलेलं आहे. अच्छा, वॉशरूम्स वगैरे वॉशरूम असतात. हो, सेपरेट मुला मुलींचे सेपरेट वॉशरूम आहेत, बाथरूम आहेत. ठीक आहे हो ठीक आहे सर, मला अजून लास्ट हे विचारायचं होतं, आपले सगळे जे बोला मॅडम. आदिवासी मुलं असतील एकतर है ना, हो सगळे 100%. आणि मग त्यांचे आई वडील प्रामुख्याने काय शेती आणि मजुरीच करत असतील. हो शेती आणि थोडेफार मजुरीच. कमी का होईना पण थोडेफार काही शिक्षक आई वडील आहेत का? थोडंफार शिक्षक नाही, शिक्षक वगैरे नाही. शिक्षक लोक काही इकडे आपल्याकडे पाठवत नाही तसे. जे नाही, अडाणी आहेत. शिक्षित आई हो वडील आहेत. शिक्षित आहेत, काही 10वी, काही 12वी, काही ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट असे आहेत. ठराविक मात्र खूप कमी प्रमाण आहे. अच्छा. ठीक आहे चालेल सर, आपण आता तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही प्लीज त्याची अंमलबजावणी करा. मी तुम्हाला लिंक पाठवते, दोन्ही पण लिंक पाठवते तुम्हाला, ते जॉईन करून घ्या. आणि काही गरज पडली तर मी फोन करेल तुम्हाला. बरं मॅडम, मला हे विचारायचं होतं, आता रोज आपले याचे उपक्रम सुरू राहतील ना? हो, आता बघा एक आठवडा तर चालूच आहेत आपले. फ्रॉम टुडे ऑल्सो. आजचे तर आता 11:30ला एक आहे क्लास. अच्छा, 11:30 वाजता आता 8वीचा एक वर्ग आहे. जॉईन करवा, तुमची मर्जी आहे, कारण आता लगेच करणार मॅडम. ठीक आहे सर, मी तुम्हाला आता लगेच लिंक पाठवते. ओके मॅडम, ओके. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग सर. काही लागलं तर फोन करते. आपलं मीटिंग झाल्यावर तेवढा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवा. चालतं. हो ठीक आहे. ओके सर. ओके, धन्यवाद. हो यस.